एक मुलगी लहानपणापासून श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत होती, कारण तिचे आई-वडील मोलमजुरी करायचे, त्यातून त्यांचा कसाबसा संसाराचा गाडा हाकायचे. त्या मुलीला तिच्या मित्र-मैत्रिणींचे श्रीमंत होते, त्यांच्या अंगावरील कपडे, त्यांचे खाणे-पिणे पाहून ती आतून झुरत असे. असे दिवसामागून दिवस जातात आणि ती वयात येते, तेव्हा तिचे वडील त्या दोन्ही बहिणीचे ऐवतीप्रमाणे मुले बघून लग्न लावून देतात. आणि ज्यावेळेस ती मुलगी लग्न करून नवऱ्याच्या घरी जाते, त्यावेळेस तिला समजते सासरी गेल्यावर की तिचा नवरा पण मोलमजुरी करतोय आणि तिचे स्वप्न तिथे भंगते. 1 वर्ष असेच निघून जातात. त्यात त्या मुलीला एक मुलगी होते आणि ज्यावेळेस ती पुन्हा सासरी नांदायला येते, त्यावेळेस ती कोणत्या ना कोणत्या कारणावरून सासूसोबत, सासऱ्यासोबत भांडण उकरून काढत असते. त्या भांडणाला कंटाळून सासू-सासरे त्या मुलीला आणि त्यांच्या मुलाला वेगळे काढून देतात. त्यावेळेस ते माहेरी येऊन रोजंदारीवर काम करतात. त्यावेळेस तिथं येणारा एक पाहुणा युवकासोबत तिची ओळख होते, मैत्री होते. त्याच्यातून तिचे अनैतिक संबंध जुळतात. जुळल्यानंतर तिचा जो मित्र आहे, तो तिला त्याच्या गावाला घेऊन जातो. तिथं शेतमजुरी काम जास्त भेटेल आणि मजुरी जास्त भेटेल हे आम्हीच दाखवून तो तिथं घेऊन जातो. तिथं गेल्यानंतर यांचा नांगानाच चालतो. त्याच्यानंतर ती मुलगी त्या मुलाच्या प्रेमीच्या वडिलांसोबत पण सूत जुळवते आणि दोघा पण बाप लेकासोबत संगच कार्यक्रम करते आणि त्याच्यानंतर त्यांचे शारीरिक संबंध नेहमी करता रोज चालायचे. एक दिवस असा उगवतो की त्या युवतीचा, त्या मुलीचा नवरा ते प्रत्यक्ष बघतो. बघितल्यानंतर तिथं एक असा भयंकर असा क्राईम घडतो. काय आहे क्राईम? कुठं घडली ही घटना? हे सविस्तर सांगतो. फक्त स्टोरी शेवटपर्यंत पहा. बघूया सविस्तर स्टोरी. पण त्या अगोदर आपलं कलियुगाचं चॅनल हे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे फोटो येतील ते त्या मुलीचे राहतील. काही AI बनवेल राहील. फक्त स्टोरीला समर्पक असे फोटो तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. आणि जो आपला कोपऱ्यात व्हिडिओ येईल तो अवश्य बघून घ्या. शेवटला येईल. राजस्थानमधील हनुमानगड देवी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारं मखाणे हे गाव आहे. तिथला हंसराज नावाचा व्यक्ती आणि त्याची पत्नी सविता देवी हे पती पत्नी राहायची. त्यांना 2 मुली होत्या. पूजा वय वर्ष 21 आणि दुसरी मुलगी अंजू वय वर्ष 19. आता यांचं आहे ना, ह्या वयात येतात. आता या लहानपणापासून काय करायची, ही जी पूजा आहे ही नेहमी काय करायची, श्रीमंती आणि गरिबीची तुलना करायची. आपल्या अंगावरचे कपडे मित्राच्या अंगावरचे कपडे अशी ज्यांची तुलना करायची आणि त्याच्यातून ती झुरायची. आणि तिला असं वाटायचं लग्न झाल्यानंतर आपण श्रीमंत होऊ आणि पैशावाला बघू. पण कसं आहे मित्रांनो, कोणी पण आपण आपल्या ऐपतीप्रमाणेच आपल्या मुलीचा विवाह किंवा मुलाचा विवाह करत असतो. असं ते त्या वयात आल्यानंतर ते लग्न करतात. आणि शेजारीलच सुरू गाव आहे. तिथलं खन्नाराम नावाचा आणि विद्यावती हे बोलणं होतं. आणि त्यांचे मुलं आहे काळूराम वय वर्ष 23 आणि दीपक वय वर्ष 21. आता यांना पण पाठापटी होते यांचे पण, आणि त्यांचा विवाह होतो. कारण दोघी सख्या बहिणी सख्या जावा बांधतात. आता इथं काय होतं, मोठी बहीण लहान्या भावाला दिल्या जाते आणि लहानी बहीण ही मोठ्या भावाला दिल्या जाते. आता बघा इथं काय होतं, याच्यानंतर ह्या असं झाल्यानंतर यांचं आणि त्याच्यानंतर ये ना, ज्यावेळेस ही पूजा ज्यावेळेस सासरी नांदायला जाते त्यावेळेस ती बघते की आपलं जो आहे म्हणजे आपले ज्या स्वप्न होते हे स्वप्न पूर्ण भंगलेत. कारण की आपला पण नवरा कालूराम हा रोजंदारीवरच काम करतोय. म्हणजे आपल्या ज्या आशा आकांक्षा होत्या त्या आता कंप्लीट होऊ शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही आणि तिचं स्वप्न भंगतं. त्याच्यानंतर असं ती 1 वर्ष जातं. एका वर्षात तिला दिवस जातात. तिला एक मुलगी होते आणि ज्यावेळेस ती मुलगी माहेराहून येते, सासरी नांदायला येते, त्यावेळेस ती कोण्याही कारणावरून सासूसोबत सासऱ्यासोबत भांडण करते. त्यावेळेस सासू-सासरे त्यांना दोघं जणांना वायलं काढून देतात. त्यावेळेस ते माहेरी येतात तिच्या आणि तिथं काम करतात. पण तिथं काय राहतं, तिथं अर्चना सिंह आणि तिची मैत्रीण होती. आता तिच्यासोबत तिथं काय होतं, तिथं तिचा भाऊ यायचा 20 वर्ष वय संदीप हा तिथं यायचा. आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत तिची ओळख झाली, मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर अनैतिक संबंधात झालं, अनैतिक शारीरिक संबंधात झालं. आता ह्यो कसं 20 वर्षाचं पोरगं मस्त कार्यक्रम करायचं. कार्यक्रम झाला की तिला ते काय करायचं, ₹300 ₹500 असे पैसे द्यायचं. आणि तिला पण पैसे भेटले आणि तिला असं वाटायचं पैसे काय रोज काय आपल्याला
200 ते 300 रुपये भेटते आणि याच्यासोबत केल्यानंतर हा 400 ते 500 कधी 300 रुपये देतोय. म्हणजे खूप भरपूर झाले आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत होतं. पण ती त्याला सांगते, "तुला तिकडं गावात काम असेल तर सांग." तो पण सांगतो, "राव सरलं, एक माझे वडील आहे, तिथं मुलुमजी म्हणून काम करतात एका जमीनदार तिथं. तिथं मी माझ्या वडिलांना बोलवून घेतो आणि तुमचं कामाचं नियोजन लावून देतो." त्यावेळी तो तिथं जातो, वडिलाला सांगतो, "असं-असं आहे." त्याचे वडील पण म्हणतात, "ठीक आहे, घेऊन ये." आणि ज्यावेळेस ते दोघं जण पूजा आणि काळूराम जातात, त्यावेळेस त्यांचं मजुरी ठरते. काळूरामला 600 रुपये आणि पूजाला 400 रुपये. म्हणजे दोघं जणांना नवरा बायकोनं काम केलं तर 1000 रुपये भेटतात. आता यांना रोज म्हणजे नगदी पैसे भेटायचे, काम झालं की म्हणजे टाईम झाला की पैसे भेटायचे. आता यांची सुरुवातीचे दिवस चांगली चालली. पण त्याच्यानंतर हिचं कार्यक्रम इकडून त्या संदीपकडून पण पैसे भेटायचे. पण हिनं काय ठरवलं, मुलुमजी जर हातात घेतला तर आपल्याला आणखीन पैसे भेटेल. तिनं पुन्हा त्याच्यावर डोळे टाकले. म्हणजे मुलुमजी आला की ते पदर बाजूला करणं, छाती दाखवणं, थोडं मांडीत दाखवणं, थोडे पोटऱ्या दाखवणं, असं कार्यक्रम करता करता त्याला पण कळून गेलं. आता याला काय होतं, जो ह्यो मुलुमजी कंवरसिंह हा याची बायको 5 वर्षापूर्वी वारली होती. आता याला पण कुठेतरी करावं वाटत होतं, कुठेतरी घासाघोळशी करावं वाटत होती, कुठेतरी जमिनीत नांगर खुपसा वाटत होता. नाहीता नांगर त्याला चालून आली जमीन. त्याचा पण नांगर आता तासूनच रेडी होता. त्यानं पण काय केलं, त्यानं बघितलं आणि त्यांचा पण कार्यक्रम जमला. आता जमल्यानंतर काय केलं, त्याला पण 5 वर्षानंतर कुठेतरी एका महिलेचं एक स्त्रीचं शारीरिक सुख भेटलं आणि तो पण आनंदून गेला आणि त्यानं पण 1000-500 रुपये तिला दिले. आता तिला दिल्यानंतर तिनं त्याला सांगितलं, "तुमच्या मुलासोबत पण माझे अनैतिक संबंध आहे, त्याच्यामुळेच मी इथं आले." त्यानं सांगितलं, "मला काही अडचण नाही, फक्त तू मला रोज देत जाय. जेव्हा मला काम पडेल तेव्हा तू फक्त तयार होत जाय, मला काही अडचण नाही." आणि त्याच्यानंतर आता बापाला माहीत झालं लेकाचं लाचार, लेकाला माहीत झालं बापाचं लाचार. आता हे दोघं बापलेकं कधी-कधी संगत जायचे. म्हणजे एक सुई, म्हणजे त्याला काय म्हणते आपण ग्रुप सेक्स म्हणतो, तसे करायचे. म्हणजे एक मागून एक, पुढून एक, वर एक, अशा पद्धतीने ते दोघं बापलेकं बिनलाजे, ही पण बिनलाजे आणि असा कार्यक्रम त्यांचा चालायचा. आता हे जाईल होते जानेवारीमध्ये. उगवतो मित्रांनो, आता इथं झालंय पाप मोठं वाढले. आता देवाला कुठं सण होणार आहे का? वरून यामान पण आदेश सोडला. आता कोणाला तरी उचलायची पाळी झाली. आता एक दिवस काय होतं, 14 फेब्रुवारीचा टाईम राहतो. त्यावेळेस त्यांचा आता ते कसं आहे, प्रेमाचा सण आहे. त्या दिवशी हे दोघं बापलेकं गेले आणि मस्त नांगाटू दोघं बापलेकं नंगी, ती पण नंगी आणि त्या घरात कार्यक्रम, शेतातल्या घरात कार्यक्रम सुरू झाला. आता इकडे काय होतं, काळूराम काम करून दमला आणि काही कारणासाठी तो घरी गेला. त्यावेळेस त्याच्यातून आतून चित्रविचित्र आवाज येऊ लागले. म्हणून त्याने खिडकीतून डोकावून पाहिलं तर त्याच्यात विवस्त्र पूर्ण नंगी त्याची पत्नी दिसली आणि पूर्ण नग्न अवस्थेत ते दोघं बापलेकं दिसले आणि त्याच्यासोबत ते शरीरावर तुटून पडलेले दिसले. त्यावेळेस त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याला असं आभाळ कोसळल्यासारखं झालं. त्याला खूप भयंकर राग आला. त्यावेळेस त्यानं घर पेटवलं आणि त्या दोघा बापलेकाला दम दिला. बायकोला कुटलं आणि सांगितलं, "पुन्हा आता ये सोबत नाही. आता जिथं मी कामाला आहे तिथं तू नाही रोज काम केलं चालतंय, फक्त तिथं बसून राह." आता ते दोघं जणाला काही भेटू देईना. आता एक दिवस काय झालं, काळूरामाला काम पडलं. त्याला जावंच लागलं. अर्जंटमध्ये गेल्यानंतर हिनं काय केलं, पूजानं तिचा जो कंवरसिंह आहे त्याला फोन लावला आणि त्याला सांगितलं, "तुम्ही मला भेटायला या." ज्यावेळेस भेटायला आला, कार्यक्रम रंगारंग कार्यक्रम झाला. त्यावेळेस तिने सांगितलं, की "माझा नवरा आता तुम्हाला भेटू देत नाही, काहीच नाही, माझ्यावर बंधनं टाकलेत. याला आपल्या शारीरिक संबंधात अडथळा येऊन राहिला आहे, याला आठवणं अर्जंट आहे." त्यावेळेस त्यानं सांगितलं, "ठीक आहे," म्हणे, "तुपली मुलगी आणि तुपली जबाबदारी आम्ही दोघं बापलेकं घेतोय. कारण की याचं लग्न झालं तरी तू मी सांभाळायला तयार आहे, तू माझ्यासोबत राहा." असं म्हणून त्यानं पण आणि त्यांनी तिघा जणांनी प्लॅन केला आणि फेब्रुवारीचा शेवटचा हप्ता उगवला मित्रांनो, शेवटचा दिवस उगवला. त्या दिवशी यांनी काय केलं, झोपेच्या गोळ्या आणून दिल्या, त्याच्या याच्यात टाकल्या, त्यानं जेवण केलं आणि दमील होता, तो झोपून गेला. झोपून गेल्यानंतर तुम्ही विचार करा, तो हिच्यासाठी आणि हिच्या पोरीसाठी तो राबत होता. म्हणजे आणि हिनं फक्त एक पैसा, पैशाची हाव आणि श्रीमंतीची हाव आणि सेक्सची हाव. आता ह्याच्यामुळे हिनं काय केलं, सुखी हसते खेळत्या संसाराला कशी तिलांजली दिली बघा. हिनं पण त्या दिवशी त्यांना बोलवलं. आता याचा जो संदीप आहे, वय वर्ष 20, यानं पाय दाबून धरले आणि जो कंवरसिंह आहे, यानं तिच्याच पूजेच्या ओढणीनं त्याच्या बायकोच्या ओढणी घेतली आणि त्यानं तिचा गळा आवळला आणि त्या मूर्तीवर देखत दोघा बापलेकांनी तिच्यासोबत संग केला. संग केल्यानंतर तो मुर्दा उचलला, घराच्या पाठीमागल्या गड्ड्यात दाबला, आणि पुरून टाकला आणि तिथून फरार झाली. आणि तिथून ती पण तिथं थांबली. आता भावाचा फोन लागेना, मुलाचा फोन लागेना. आई-वडील चिंतेत आले, भाऊ चिंतेत आला. भाऊ तिथं आला, त्यानं चौकशी केली. त्यावेळेस कंवरसिंहानं आणि त्यानं उडवाउडवीची उत्तर दिली, "तो गावाला जाईल," असं तसं. आणि तो घरी आला. घरी आल्यानंतर त्याच्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकली आणि देवी पोलीस स्टेशनला त्यानं रिपोर्ट दिला, की माझा भाऊ या
फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपासून त्याला फोन लागत नाही. आता त्याच्यानंतर हिनं काय केलं, हिनं उडवडीची उत्तर दिल्यामुळं हिच्या मनात आता इथून निघून जाणं सोपं आहे आणि तिनं तिथून पलायन पंजाबमध्ये केलं. पंजाबमध्ये केल्यानंतर असे 7-8 दिवस गेले. त्याच्यानंतर तिनं काय केलं, सासूचा शंका कमी व्हावा म्हणून सासूला फोन केला आणि सांगितलं, की काळूराम हे शेतावर कामाला जायले आणि ते खूप दमून येतात. त्याच्यामुळे ते कोणाला बोलत नाही आणि ठीक आहे ते आले त्यांना मी बोलायला लावील, ह्या फोनवरून फोन करायला लावील. त्यावेळेस भावाला कळालं. भावानं तो पोलीस स्टेशनला नंबर दिला आणि सांगितलं हे. त्यावेळेस पोलीसवाल्यांनी तो नंबर ट्रॅक केला आणि त्यावेळेस तो पंजाबचा निघाला. पोलीसवाले तिथं गेले, तिथून त्यांना उचललं आणि इथं आणलं पोलीस स्टेशनला. हाणलं मारलं कुठलं, तिच्या पूजेची पूजा केली, आरती केली. त्यावेळेस तिनं वरील प्रमाणे कथन केलं. त्याला आम्ही गाडून टाकले. त्यावेळेस पोलीसवाले पण त्या गावात गेले, रावसलं गावात गेले. तिथून पण ते दोघं बापले कौ संदीप आणि कोर सिंहला उचललं आणि त्या घराजवळ गेले. पंच बोलवले. तिथं पंच म्हणजे सरकारी पंच लागतात, तहसीलदार वगैरे हे लागतात, तलाठी वगैरे ते बोलवले आणि त्याच्यासमोर खोदकाम करण्यात आलं. त्यावेळेस त्याच्यातून मानवी सापळा निघाला हाडात आणि ते बॉडी PMला पाठवली आणि यांना पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली. मित्रांनो, न्यायालयात हजर केल्यानंतर यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी भेटली. फक्त बघून घ्या, ह्या पूजानं हसता खेळता संसार फक्त एक पैशाचा मोहापायी आणि एक आपल्या सेक्सच्या वासनेच्या पायी कसा हसता खेळता संसार उद्ध्वस्त केला. त्या दोघा बापल्याच्या जिंदग्या उद्ध्वस्त झाल्या, हिची जिंदगी गेली आणि त्या लहान लेकराचा बापाचं छत्र पण हरवले. मित्रांनो, त्यासाठी मी नेहमी सांगत असतो, की तुम्ही अनैतिक संबंधापासून जेवढं दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा. आणि हो, ह्या स्टोरीतून आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही. फक्त याच्यातून एकच शिक भेटते, की अनैतिक संबंधाचा शेवट हा वाईटच होतो. आणि हो, जो कोपऱ्यात व्हिडिओ येते ते अवश्य बघून घ्या. आणि कलियुगाचा वारा हे क्राईम स्टोरी यूट्यूब चॅनल अशाच नवनवीन स्टोरीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.